चौथी एंट्री केला ऋषिकेश चव्हाण. ऋषिकेश चव्हाण ऑब्व्हियसली इचलकरंजीचे वेंकोबा मैदान, वेंकोबा तालीम तुम्ही ऐकून माहित असेल तुम्हाला, तर तिथला एक पट्ट्या पैलवान आहे. त्याच्याबद्दल सांगायला गेलं तर तो 14 वर्ष वेंकोबा तालीम मध्ये राहतो. स्वतः तिथल्या लहान लहान मुलांना पैलवानगी शिकवतो. स्वतः देखील 14 वर्ष झाले तो पैलवानगी म्हणजे शिकायला लागलाय स्वतः देखील. आणि मला एक भारी वाटलं की असं एकदम रॉ त्याची एव्ही बघितल्यानंतर तेवढी एवढी मजा आली बघताना. म्हणजे सकाळी 4ला उठून बारक्या बारक्या पोरांना सगळ्यांना एकत्रित घेणं, रनिंग करणं, कुस्ती करणं, सगळं इन डिटेल पैलवान हा काय असतो ह्या शो मध्ये दाखवण्यासाठी इचलकरंजीच्या वेंकोबा मैदानचा ऋषिकेश चव्हाण याची एंट्री झाली आहे. त्याचबरोबर काही कॉमेडी सीन्स पण त्या दोघांच्या मध्ये झाले, श्रेयश आणि ऋषिकेश या दोघांच्या मध्ये. नंतरची एंट्री जी होती ती एंट्री होती अथर्व जगतापची. अथर्व जगताप हा बैलगाडी शर्यत जी असते त्या बैलगाडी शर्यतीत जे बैल चालवणारे जे असतात, प्रॉपर ड्रायव्हर जे असतात, ते ड्रायव्हरचं काम करणारा हा अथर्व जगताप आहे. अथर्व जगताप बद्दल अजून एक गोष्ट सांगायला गेलं तर तो बैलांना भयानक माया लावतो. लहानपणापासून त्यानं जास्त कोणाबरोबर मैत्री जास्त नाही केली, पण तो बैलांच्या वरती जास्त माया तो आतापर्यंत लावत आला. बैलांच्यावरती त्याला खूप प्रेम आहे आणि तो सांगितला देखील की जगात किंवा आपल्या याच्यामध्ये मध्यंतरी बैलगाडी शर्यत वगैरे बंद झाली होती, किंवा बैलांना जी नावं ठेवतात लोक, बैलगाड्यांना नावं ठेवतात, त्यांना दाखवून द्यायचं आहे त्याला की बैलगाडी किंवा बैल ही का वाईट नसतात, ही खूप चांगली असतात.